परमात्म्याचं नाव पण उपयोग नाही महाराज. अनेक जण बंद करायला आले, कोणी येऊ शकलो नाही महाराज. भगवंताच्या नामचिंतनात एवढं सामर्थ्य आहे. करंटच असं महाराज, एकदा जर चस्का रामनामाचा लागला ना महाराज, सोडायचं म्हणलं तर सुटत नाही. आजच्या काळात व्यसन नाहीये, पण या व्यसनामध्ये सुद्धा जर हे सत्संगाचं नामाचं व्यसन लागलं ना महाराज, सुटता सुटत नाही. बाकीच्या व्यसनाला प्रयत्न करावा लागतो सोडा म्हणून, पण या व्यसनाला एकदा लागलं काही प्रयत्न करा सुटतच नाही. आणि आवश्यक आहे. इतर व्यसन करण्यापेक्षा या व्यसनामध्ये महत्व आहे. म्हणून हिरण्यकश्यपूला यावं लागलं. आणि हिरण्यकश्यपूने जरी स्पर्श केला असताना महाराज प्रल्हादाला स्पर्श केला असता तर तो प्रल्हादाच्या भजनामध्ये सुद्धा हिरण्यकश्यपू नाचला असता. सामर्थ्य आहे सामर्थ्य. भगवान सुखदेवजी सांगतात, प्रल्हादाला जवळ घेतलं आणि विचारलं, बाबा बापानं कधी कधी आपल्या लेकराला विचारलं पाहिजे, काय शाळा शिकलास, कुठल्या शाळेत आहे, काय शिकवतो करतो तुम्हाला, काय करतो तुम्हाला, हा मुलगा कुठे आहे, महाराज लातूरला आहे, लातूरला. मुलगा कुठे आहे, नांदेडला आहे, नांदेडला. मुलगा कुठे आहे, महाराज मुंबईला आहे, मुंबईला. काय करता तुम्ही, काय काय संध्याकाळी लाईट आली की दार धरतो, दार धरतो ना, उसाला पाणी देता, मुलगे इतक्या पाण्यात थंडीत जाता. मुलगा काय करतो, काय नाही म्हणे महाराज इशीच्या कमऱ्यात राहतो शिकायला. काय शिकला काय माहित नाही, तो शिकला म्हणतोय मी शिकायला. चांगला शिकतो आणि एक दिवशी तुम्हालाच शिकवतो. आमचा मुलगा कुणाच्या संगतीत बसतो, आमचा मुलगा नेमकं काय करतो, आमची मुलगी नेमकी कुठे जाते, आमची मुलगी काय मुलगी शिकते, याचा विचार मायबापाने केला पाहिजे. काळाची गरज आहे. कुठल्या कॉलेजला आहे, तुम्हाला बोलत असतो अनेक वेळा, जैसी संगत वैसी रंगत. लक्षात ठेवा पाहिजे मायबापाचं. कोणाच्या संगतीमध्ये लेकरू बसतं आपलं. म्हणून बापानं प्रल्हादाला विचारलं, शिकाय होताच म्हणे तो गुरुकुल मध्ये. प्रल्हादाला सांगितलं, तुम्हीच टाकलं होतं ना मला, तुम्हीच टाकलं म्हणे. आणि आता त्या गुरुकुल मध्ये तुम्हीच मला विचारतो काय, आता शिकलं तर टाकलंय बाबा ठीक आहे, पण काय शिकलास. त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही जे शिकवायला लावलं होतं त्याच्या उलपाट शिकलो म्हणे. काय उलपाट शिकलो, तत्त्वमसि अहं सर्वेषु भूतेषु सर्वं खलुदं ब्रह्म. असं काही शिकलो महाराज, ईश्वर सर्वीकडे. हिरण्यकश्यपूने विचारलं, सर्वीकडे सांग कुठे. बाबा असं एक ठिकाण नाही की देव माझा नाही, सांगा असं कोणतं ठिकाण नाही. पवन चले तो हवा मिले, हवा चले तो श्वास चले. असं कोणतं ठिकाण आहे सांगा. नाही, असं एकही ठिकाण नाही की देव नाही, ईश्वर नाही, परमात्मा नाही, भगवान नाही, असं एकही ठिकाण आहे. भगवान सुखदेवजी राजा परीक्षितीला सांगतात, राजा उत्तर आहे का. परमात्म्याला पाहिलं आणि सांगितलं, हिरण्यकश्यपूने सांगितलं, सांग कुठे आहे. प्रल्हादाने सांगितलं, कुठं आहे नाही, या स्तंभात सुद्धा देव आहे म्हणे. कुठे आहे, कुठल्या स्तंभात, तुमच्या मंडपाच्या ह्या आहे का, आहे का नाही, ह्याच्यात आहे का नाही, त्या माईक मध्ये आहे का नाही. 5-4 दिवस हरकत करायलाच मला, तुलाच माहिती ह्याच्यात आहे का नाही, आहे का नाही, माईक मध्ये आहे का नाही. 15 वर्षाने कथा ऐकायला तुम्ही, या स्तंभात आहे का, ह्या कथा आहे का नाही बघू आपण. अरे तेवढी निष्ठा तेवढी श्रद्धा असावी लागते, विश्वास असावा लागतो. प्रल्हादाने सांगितलं, पिताजी जर हरिव्यापक सर्वत्र समाना माझा ईश्वर असेल तर या स्तंभात सुद्धा माझा भगवंत आहे. एक प्रहार केला
आणि त्या स्तंभातून प्रगट कोण झालं? भोर नरसिंह भगवान की जय. आता ही नरसिंह भगवान मी तुमच्यातच आहेत महाराज. आहे की नाही? तुमची पावनभूमी आहे, पावनभूमी आहे राहेरकरांनो, पावनभूमी आहे. नरसिंह भगवान आले. हा, कुणासाठी आले? हा, नरसिंह भगवान अवतरित झाले. कुणासाठी? प्रल्हादासाठी का अमोल महाराजासाठी? हा, मला वाटतं माझ्यासाठी म्हणतो काय? हिरण्यकश्यपूसाठी आले. हिरण्यकश्यपूसाठी. उत्तर आहे का? दोघांचं युद्ध लागलं. भगवान शुक्रदेवजी सांगतात प्रल्हादासाठी परमात्मा अवतरित झाला. हिरण्याक्षचा भाऊ ज्याचं नाव हिरण्यकश्यपू, तो क्रोध नारायणावर असलेला मारण्यासाठी उद्योग झाला. कोणाला? नरसिंह भगवंताला. युद्ध लागलं महाराज. वो उसको पटके, ये इसको पटके, असं मारायला लागले. एकमेकाला महाराज पण कळालं कोण आहे? साक्षात भगवंत आहे महाराज. आता हिरण्यकश्यपूला मारणार. त्याने सांगितलं हो तू काय मला मारू शकत नाही. का? वरदान आहे. मला वरी मारू शकत नाही, खाली मारू शकत नाही. नरसिंह भगवंताने हिरण्यकश्यपूला घेतलं कुठं? उंबरठ्यावरती घेतलं. वर म्हणावं तर आकाशात नाही, खाली म्हणावं तर भूम आणि जमिनीवर नाही. कुठे घेतलं? मांडीवर घेतलं, उंबरठ्यावर. आत म्हणावं तर बाहेर नाही, बाहेर म्हणावं तर बाहेर नाही, आत म्हणावं तर आत नाही, उंबरठ्यावर आहे. याचा अर्थ आहे बाहेरही मरण नाही, आतही मरण नाही, वर मरण नाही, खाली मरण नाही, मग रात्री मरण नाही, दिवसा मरण नाही. सायंकाळच्या वेळेला पूर्ण रात्रीही नाही, दिवसही नाही. त्यावेळेला तुला मारणार. हिरण्यकश्यपूने सांगितलं तरी तू मला मारू शकत नाहीस. का? वरदान आहे राहेरकरांना. आहे की नाही? प्रगट झाले परस्तंभातून. वरदान आहे म्हणजे कोणतं? एक वरदान आहे मला. रात्री नाही, दिवसा नाही, पुन्हा आत नाही, बाहेर नाही, वर नाही, खाली नाही, माणसातून नाही, पशुकुणी नाही. त्यांनी सांगितलं माणूसच पशु कसं म्हणायला? मी तुला कुठल्या अँगलनं माणूस दिसतो? माणूस म्हणावं तर शरीर माणसाचं आहे, पण मुख कशाचं आहे? मुख कशाचं आहे? हा, पशुच आहे. आणि पशु म्हणावं तर मुख पशुच आहे, पण शरीर कोणाचं आहे? मानवाचं आहे. त्याच्या पुढचं उत्तर आहे का? तरी मी मला मारू शकत नाही, कारण अस्त्र शस्त्र कशाने मला मरण नाही. तुला अस्त्रानेही मारणार नाही, शस्त्रानेही मारणार नाही. आता तुला माझ्या हाताच्या नखाने मारणार. अस्त्रही नाही, शस्त्रही नाही, तरीही तू मला मारू शकत नाहीस. का? 12 महिन्यामध्ये माझा मृत्यूच नाही. तुला वेळ लागलं का? म्हणे 12 महिने नाही, या वर्षी आणलाय म्हणे जावयाची मजा असणारा महिना. कोणता? कोणता? काय महिना म्हणलं? या वर्षी काय? दगडाचा महिना. कायचा? धोंड्याचा. म्हणजे खता मला घालता होता अधिक मास, अधिक मास, पण तुमच्या हिशोबात धोंड्याचा महिना. त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. ऐका, अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास आहे. हा पुरुषोत्तम मास आहे, अधिक मास आहे. मग विचारलं महाराज 13वा महिना येणं सांगितलं. मला माहिती असतं तर अगोदरच वरदान मागून घेतलं असतं. म्हणजे दोघांचं युद्ध लागलं. उत्तर आहे का? परमात्म्याने नजर हिरण्यकश्यपूकडे टाकली. त्या हिरण्यकश्यपूचा वध केला आणि शरीरातील अवयव गळ्यात घातले. त्याचं कारण आहे का सांगा? वध केल्यानंतर 11 स्वरूप नरसिंह भगवंताचं पाहायला मिळालं. आकाशातील देवी देवता सुद्धा भयभीत झाले. आता जवळ यायला कुणीच नव्हतं. सर्व देवी देवता लक्ष्मीकडे पळाले. लक्ष्मीला सांगितलं शांत कर. शांत व्हायला तयार नाही. प्रल्हाद जोपर्यंत स्तुती करत नाही तोपर्यंत हिरण्यकश्यपू शांत नाही. ऐका, प्रल्हादाने स्तुती करावी आणि हिरण्यकश्यपूचा क्रोध शांत करावा. बोल नरसिंह भगवान की जय. महाराज क्रोध शांत केला आणि प्रल्हादाला सिंहासनावरती बसवलं. उत्तर आहे का? दुर्जन जरी असला तरी महाराज इथं म्हणावं लागेल, त्याच्या माय बापाला सुद्धा धन्यता द्यावी लागेल. म्हणून मी तुम्हाला सांगतो बघा, का दुर्जनाच्या घरी सुद्धा सज्जन जन्माला येतो महाराज.
आणि सज्जनाच्या घरीच सज्जन जन्माला येईल का याची शाश्वती आम्ही देऊ शकत नाही ना. मग प्रसंग असा आहे महाराज, भगवान शुद्धदेवांनी राजा परीक्षितीला प्रश्न केला. महाराज प्रश्न असा आहे, परमात्मा प्रत्येकाला भेटतो महाराज, हरी अनंता हरिकथा अनंता, त्याचे रूप अवतार अनेक आहेत. मला सांगा, पशुला मनुष्याला देव भेटल्यानंतर कल्याण आहे, परमात्म्याची प्राप्ती होते यात नवल नाही. परमात्म्याचं भजन करून ध्यान करून मनुष्य मुक्त होतो यात नवल नाही. पण पशु सुद्धा परमात्म्याचं ध्यान करून मुक्त होतात. म्हणे असं तरी झालंय का? म्हणे हो झालंय महाराज. कसं? देवाचं भजन करून पशु सुद्धा या कलियुगात झालं. कलियुगामध्ये सुद्धा असे अनेक महात्मे की ज्यांच्यासोबत पशु पक्षी सुद्धा खेळतात महाराज, हिंस्र प्राणी सुद्धा खेळतात. म्हणे मग असा कसा आहे? म्हणे ज्याने परमात्म्याचं ध्यान केल्यानंतर पशुला सुद्धा मुक्ती मिळते. म्हणे हो का? त्रिकूट नावाचा पर्वत आहे, गजेंद्र नावाचा हत्ती आहे, आणि त्याला महाराज पत्नी किती आहे? हो पुरुष मंडळ, पत्नी किती आहे गजेंद्राला? गजेंद्र म्हणजे तुम्ही आम्ही. माणसाला पत्नी किती आहे? किती असतात? 1 2 3 4 5 6 7 8 किती? 16,108. 1 2 गजेंद्राला 100 पत्नींची मुलं होती महाराज. 100 पत्नींची मुलं होती. पण याला जलक्रीडा करावीशी वाटायची. जलक्रीडा करायला आला आणि जलक्रीडा करत असताना पाण्यामध्ये ऐका, सर्व मुलं आणि पत्नी सोबत जलक्रीडा करत असताना अचानकपणे ग्रहानं या गजेंद्राचा पाय पकडावा, आणि पाय पकडल्यानंतर आता मात्र त्याला कळावं की माझा पाय साधारण कुणी पकडलेला नाही, कुणी पकडलाय महाराज. ताकद अशी होती. ग्रह या शब्दाचा अर्थ आहे मगर. या मगरीने ग्रहारूपी मगरीने गजेंद्राचा पाय पकडला, आणि पकडल्यानंतर रक्त शोषण करू लागला. कंठ अवृत्त होत होता. आता मात्र मनामध्ये भीती वाटू लागली. आता काय? नाका तोंडात पाणी जात होतं. उत्तर आहे का? ज्याला आम्ही आमचं मानतो ना गड्या, की आमची सुद्धा माणसं कदाचित आमची राहत नसतात. लक्षात राहू द्या. कशासाठी बोलतो गड्या? गजेंद्र पाण्यामध्ये जात होता, याने ताकद लावली. त्या ग्राह म्हणजे मगरीचं 10,000 हत्तीचं बळ असलेला गजेंद्र पाण्यामध्ये सुद्धा पुढच्या प्राण्यापेक्षा दुप्पट बळ या ग्रहामध्ये येत असतं. महाराज पाण्यामध्ये खाली जात होता, आणि जात असताना आता मात्र डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या. लोक लाजेपोटी पत्नी आणि मुलं आपल्या बापाचा बचाव करत होते. सांगू तुम्हाला, आपल्याला सुद्धा आमचे डोळे चलत नाहीत, हात पाय काम करत नाहीत ना गड्या, तोपर्यंत घरातली माणसं तुम्हाला चांगलं बोलतात. महिला मंडळ, पुरुष मंडळ ऐका, ज्याच्यासाठी तुम्ही कमवताय पळताय ना, घरात तुम्हाला कुठपर्यंत चांगलं म्हणतात माहिती? कुठपर्यंत चांगलं म्हणतात? जोपर्यंत तुम्ही घरात आणून देता ना. अनुभव घ्या. सोन म्हणते घ्या बाबा चहा, घ्या चहा. सुनबाई म्हणते घ्या ना चहा. बाबा आता बाबा, आबा, तात्या, अण्णा, काका काय बोलायचं ते बोलू द्या. अण्णा चहा घ्या. नातू सुद्धा म्हणतात अण्णा जेवला. अण्णा कमवतो तोपर्यंत अण्णाला सर्व गोड बोलतात, अण्णा 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 म्हणतात. पण ज्या दिवशी घरामध्ये अन्नाचं आणून देणं बंद होतं ना, त्या दिवशी तोच अण्णा खायच्या अन्नाला मोठा झाल्याशिवाय राहत नाही. दुर्भाग्य आहे ना गड्या, दुर्भाग्य आपलं. म्हणून आता मात्र गजेंद्राला कळालं, जी मुलं प्रेम करत होती, मुलांनी काही क्षण प्रेम केलं, मुलांनी त्याग केला, निघून गेला. डोळ्यातून असूनच्या धारा वाहिल्या. पत्नी सुद्धा समाजासाठी माझा पती आहे, पत्नीने सुद्धा विचार केला आता याला वाचवू शकत नाही, 100 जणी मरण्यापेक्षा 1 जण मेलेला बरा. सांगा गड्या, पत्नी आपली, मुलं बाळा आपली, कथा काय ऐकायची कथा? टाइमपास म्हणून कथा कधी नाही ऐकायची. मी तुम्हाला दररोज सांगतो, काहीतरी सिद्धांत कथेतला आमच्या घरी गेला पाहिजे ना. ज्याला आम्ही आमचं मानलं ती आमची झाली नाही, तर जी आमची कधी नव्हतीच ती आपली कशी होती? शरीराचा संबंध फक्त या लोकांशी आहे, आत्म्याचा संबंध कधी नव्हता, आता नाही, पुढे कधी नसणार आहे.
आता मात्र दुःख होतं आणि गजेंद्राला मात्र आता दुःख वाटू लागलं. अरे हाडाची काही केली, रक्ताचं पाणी केलं, ज्याला मी माझं म्हणून सांभाळलं महाराज, ती माणसं सुद्धा आपली नाहीत रे. या गजेंद्राची अवस्था कशी झाली महाराज, कसा व्याकुळ झाला. आपली माणसं ज्या दिवशी आम्हाला सोडून निघून जातात ना, एखाद्या वेळेस पाण्यामध्ये मासा असतो गड्या, मासा, माश्याला पाण्यातून बाहेर टाकावं, त्या पाण्याची गत कशी होते महाराज, तशी गत गजेंद्राची झाली. कुणीतरी सुंदर म्हणले बा, काय पाण्या विना माशाचा व्याकुळ तो प्राण, पाण्या विना माशाचा व्याकुळ तो प्राण, लागल ग्रहण देवा लागल ग्रहण, लागल ग्रहण देवा लागल ग्रहण, लागल ग्रहण देवा लागल ग्रहण, लागल गजेंद्राला ग्रहण लागले होतं उत्तरायचा. आता कळालं पाण्यातल्या माशाची अवस्था जशी वाढली ना गड्या, तशी गजेंद्राची अवस्था. त्याला माझं मागणी ती माझी नव्हती ना गड्या. उत्तरायचा काय अवस्था आहे गजेंद्राची. आता त्याच्या अवस्थेचं बघायचं नाही. भूमी किनाऱ्याचा तुझा आधार, माझी समुद्राचा आधी मध्यावर, भूमी किनाऱ्याचा तुझा आधार, अवस्था तशी आहे, ज्याला पुढेही जाता येत नाही, मागेही येता येत नाही. अवस्था कशी आहे, दोन्ही किनाऱ्याचा तुटला आधार संपला. आता कोणाकडे पाहिजे नाही, अशी अवस्था झाली महाराज. आणि आता मात्र याला कळालं, ज्याला माझं मानलं होतं ते आजपर्यंत माझी नव्हती, मी माझा विचार केला नाही. तो वाक्य सांगतो, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लब्धम नश्येन पुनः पुनः.
शेवटी सर्व काही मिळेल, पण शरीर एकदा गेलेलं नंतर मिळणार नाही. म्हणून याच शरीरामध्ये परमात्म्याचं ध्यान केलं पाहिजे ना. गजेंद्राला आता मात्र त्याचं तत्व कळालं. मी ज्याला माझ मानलं, आपलं खरं कोण होतं का महाराज? आपलं आजपर्यंत नव्हतं, आता नाही, पुढे कोणी नाही महाराज. बरोबर आहे, कोणीच नव्हतं. काय सुंदर म्हणलं महाराज. हा नाही रे नाही कुणाचे कोणी नाही नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी. या जगात त्याला आपलं मानलं की आपलं कोणी नव्हतं. गजेंद्राला कळालं ना आता ईश्वराची एक रूप झाला. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कुणी कुणाचा आपलं नाही. आता गजेंद्राला कळालं धावा मात्र माझ्या परमात्म्याचा केला. पण धावा करत असताना कसा धावा असला पाहिजे? धावा त्याच्यासाठी असला पाहिजे महाराज. धावा त्याच्यासाठी केल्यानंतर आता गजेंद्र धावा करतोय. एक एक देवी देवता, हे शंकर मला वाचव, हे परमात्मा मला वाचव. प्रत्येक जण एकत्र येत होत. प्रत्येक जण एकत्र येत असताना सुद्धा भगवान शिवदेव सांगतात, ज्याचं कोणीच नसतं त्याचं रक्षण करणारा भगवान नारायण विष्णू. देवी देवता यावं जावं यावं जावं. कारण काय आहे? त्याचं कारण येतं निष्ठा आणि तटस्थ लक्षणात गजेंद्र नव्हता. तटस्थ लक्षणात गजेंद्र नव्हता आणि तटस्थ लक्षणात नसल्यामुळे आता मात्र साक्षात विष्णूला वाटलं की याचं रक्षण आपण करावं लागतं. मी तुम्हाला सांगितलं, ज्याचा कोणीच नाही त्याचा तो भगवान परमात्मा आहे. भगवान विष्णू आले आणि त्या गजेंद्राला त्या ग्रहापासून मुक्त केलं. त्याचं कारण आहे, सांगतो तुम्हाला. धावा करणारा कोण आहे? धावा करणारा गजेंद्र आहे. पण मुक्ती ज्याला दिली प्रथम त्याचं नाव काय आहे? मगर आहे. मी बोललो ना, सज्जनापेक्षा दुर्जन कधीही चांगला आहे. चांगल्या माणसापेक्षा सुद्धा लवकर देव दुर्जनाला भेटतो ना गड्या. बघा तुम्ही, रावणाला देव लवकर भेटला, शिशुपालाला देव लवकर भेटला. आम्हाला नाही भेटत मला. भजन करून आमचं जीवन गेलं पण देव नाही भेटला. गजेंद्राला ध्यान केलं पण गजेंद्राला प्राप्त नाही. प्रथम उद्धार ग्रहाचा आहे म्हणून गजेंद्राची मुक्ती केली. या प्रपंचातल्या कथा करायला आम्ही आमचं मानलो. पण भगवान शिवदेव राजा परीक्षितीला सांगतात, राजा आता मात्र आम्ही परमात्म्याचं ध्यान करतोय आणि ध्यान करत असताना आज ईश्वराचं ध्यान करत असताना आम्ही एकच म्हटलं पाहिजे. भगवान शिवदेवानी राजा परीक्षितीला सांगितलं, राजा त्या गजेंद्राचा मोक्ष खऱ्या अर्थानं झाला, परमात्म्याच्या ध्यानाने झाला. ते ध्यान सुद्धा आपण करायचंय आणि करून आपल्याला चरित्र श्रवण करायचं. लक्ष ज्याच्याकडे आहे ते कृष्ण चरित्र आहे. आता सर्वांनी हाताला टाळी वाजवून एकदा भजन करायचंय. हे मधुर मधुर नाम सीताराम सीताराम. सीताराम सीताराम मधुर मधुर नाम सीताराम सीताराम. मधुर नाम सीताराम सीताराम. मधुर मधुर नाम सीताराम सीताराम सीताराम.